हॅलो, वेलकम यू गाईज. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग ह्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्ही सगळे वाट बघत होतात ठाणे महानगरपालिकेची भरती कधी येणार. ओके, मी ऑलरेडी 1-2 महिन्यापूर्वीच सांगितलं होतं की ठाणे महानगरपालिकेची जी सरळ सेवा जी परमनंट भरती आहे ती लवकरच येणार आहे. टोटल जागा 1770साठी वॅकन्सी आलेली आहे. ओके, आज हे लोकमत पेपरमध्ये याची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. ओके, अजूनही जे ठाणे महानगरपालिकेची वेबसाईट आहे त्याच्यावर ही ॲडव्हर्टाइजमेंट जे डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट अजून आलेली नाही आहे. बट यामध्ये आपल्याला जी कटिंग आहे त्याद्वारे जसे स्टाफ नर्सचे जे पदं आहे, ओके, 457 जागा आहेत. ओके, आणि स्टाफ नर्समध्ये इथेही कुठेही 80-20 नाही आहे. लक्षात ठेवा, 80-20 हा प्रकार नाही आहे. लक्षात ठेवा, DMER सारखा. फार्मसिस्टच्या 36 जागा आहे. प्रसविका ANM, ओके, त्यांच्या टोटल 117 जागा आहेत. ओके, सॉरी, 117 जागा आहेत. लक्षात ठेवा, 117. त्याच्यानंतर ECG टेक्निशियनच्या 19 जागा येतात. ओके, MPWच्या 33 जागा आहेत. ओके, जे बहुउद्देशीय कर्मचारी जे आहेत ते, आणि फायरमॅनच्या 381. ओके, म्हणजे फार मोठी. बाकी अजून भरपूर साऱ्या रिक्रुटमेंट्स ज्या हे आहेत त्या मी तुम्हाला दाखवून देतो आहे. बघा, जर ही कटआउट बघाल तुम्ही तर ही ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला दिसेल. ओके, याच्यामध्ये बघू शकता तुम्ही ठाणे महानगरपालिकेचं. ओके, याच्यामध्ये सांगितलेलं आहे. बघा, इम्पॉर्टंट गोष्टी आपण याच्यामध्ये बघून घेऊया. ओके, गट क आणि गट ड च्या ठाणे महानगरपालिकेच्या सरळ सेवेनी भरण्यासाठी जाहिरात देण्यात आली. सरळ सेवा. ओके, बघा, 1773 जागा आहेत. ओके, अर्ज कधीपासून सुरू होता तर 12 ऑगस्टपासून. आजची 11 तारीख आहे, उद्यापासून सुरू होणार. तर जमेल तर आज संध्याकाळी मे बी ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर ही डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट येऊन जाणार. ओके, म्हणजे शैक्षणिक अर्हता वगैरे सगळं येऊन जाणार. ओके, त्याच्यानंतर आहे 12 ऑगस्टपासून तर 2 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे तू कुठं फॉर्म भरू शकता, www.thanecity.gov.in ह्या वेबसाईटवरून तुम्ही फॉर्म भरू शकता. याच्यामध्ये बघू शकता मोठ्या मोठ्या ठळक आपण हे बघून घेऊया याच्यामध्ये किती जागा आहेत. ओके, हे बघा, एक आहे अग्निशामक सेवा. अग्निशामक सेवा जे चालक यंत्रचालक जो आहे त्यांच्या 207 जागा आहे. आणि फायरमॅनच्या, ओके, अग्निशामक गट कच्या फायरमॅनच्या 381. म्हणजे फायरमॅनसाठी किती मोठ्या जागा आहे बघू शकता तुम्ही. ओके, फायरमॅनच्या. त्यानंतर तांत्रिक सेवा 63. ओके, हे तुम्ही बघून घ्या. त्याच्यानंतर आपण आरोग्य खात्यात येऊया. तर आरोग्य खात्यामध्ये बघू शकता तुम्ही परमनंट जागा तुम्ही डायटिशियन, ओके, सॉरी, यस, वैद्यकीय शिक्षण गट क, हां, डायटिशियन. ओके, 2 जागा दिसू शकतात इथं. ओके, यस, डायटिशियनच्या जागा. ओके, त्याच्यानंतर आहे बायोमेडिकल इंजिनियरच्या जागा आहेत. फिजिओथेरपीची जागा आहे. सायकोलॉजिस्ट काउन्सिलरच्या जागा आहे. पब्लिक हेल्थ नर्स PHN जी आहे तिच्या 4 जागा आहे. ओके, बघा, PHNच्या 4 जागा आहे. ज्या लोकांना PHNसाठी अप्लाय करायचं ते करू शकता. त्याच्यानंतर काय, एक्सरे टेक्निशियनच्या 8 जागा आहेत. MSW जे ज्यांचं झालेलं आहे, समाजसेवा अधीक्षक जे आहेत त्यांच्या 6 जागा आहे. आणि नर्स, मिडवाईफ, परिचारिका आणि स्टाफ नर्स, ओके, त्यांच्या 457 जागा आहे. म्हणजे फार मोठा. इथे कुठेही 80-20 नाही आहे. लक्षांना. ओके, विद्यार्थी सगळ्यांनी लक्ष द्या, कुठे 80-20 नाही आहे. 457 जागा म्हणजे फार मोठी वॅकन्सी आहे. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे तुम्ही हे टेक्निशियन, एंडोस्कोपी, मॅमोग्राफी, ओके, ऑडिओलॉजिस्ट वगैरे, CT स्कॅन तंत्रज्ञ, ह्या सगळ्या जागा आहे. ECG टेक्निशियनच्या 19 जागा आहे. ओके, त्याच्यानंतर ब्लड बँक टेक्निशियनच्या 4 जागा आहे. 10 जागा आहेत. ओके, त्याच्यानंतर आहे चाइल्ड सायकोलॉजीची 1 जागा, स्पीच थेरपीच्या 2 जागा, EEG टेक्निशियनची 1 जागा आहे. ओके, असे भरपूर. आणि तुम्ही फार्मसिस्टच्या 36 जागा आहे. बघा, जे लोक फार्मसिस्टसाठी सुद्धा आमचा लर्न नेक्स्ट नर्सिंगचा व्हिडिओ बघतात, 36 जागा आहे तुमच्यासाठी. ओके, आणि नंतर इथे बघून घेऊ आपण. आता यामध्ये एक फार मोठी जागा आहे 117ची, ती आहे प्रसविका. प्रसविकास म्हणजेच आपण याला ANM म्हणतो. ओके, तर ANMच्या 117 जागा आहे. लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर मल्टीपर्पज वर्कर MPWच्या 33 जागा आहे इथे. ओके, त्यानंतर वॉर्ड बॉयच्या 37 जागा आहे. आयासाठी 48 जागा दिसून राहिल्या तुम्हाला. अटेंडंटच्या 28 जागा. अच्छा, टोटल बघायला गेल्या तर 1773 जागा आहे. 1773 म्हणजे फार मोठ्या जागा आलेल्या आहे परमनंट भरतीच्या. ओके, ऑनलाईन अर्ज तुमचा 12 पासून चालू होणार आहे. 12 ऑगस्टपासून. शेवटची तारीख 2 सप्टेंबर असणार आहे. ओके, ठीक आहे. परीक्षा कधी होणार आहे? 7 दिवसाच्या अगोदर तुम्हाला काय येणार आहे, तुमचं प्रवेशपत्र येणार आहे. ऑनलाईन जे परीक्षेचे दिनांक
साईटवर तुम्हाला भेटणार आणि काही डाऊट असेल तर याच्यावर तुम्ही कॉल करू शकता. ओके, ठीक आहे. आता यामध्ये हे सगळ्या परमनंट वॅकन्सी आहे, व्हेरी इम्पॉर्टंट परमनंट वॅकन्सी आहे. टोटल किती आहे? 1773 जागा आहेत. ओके, यासाठी डॉक्युमेंट व्हेरी इम्पॉर्टंट, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असायला पाहिजे. ओके, सो महाराष्ट्राचं डोमेसाईल असायला पाहिजे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, तुमचं कास्ट सर्टिफिकेट असायला पाहिजे. तर OBC असाल तर NCL लागेल तुम्हाला. ओके, EWS असाल तर EWSचं सर्टिफिकेट लागेल. SC ST साठी कास्ट सर्टिफिकेट लागेल. ओके, हे सगळे स्टेट गव्हर्नमेंटचे लागतील. ओके, त्याच्यानंतर 10th 12th सर्टिफिकेट. ओके, GNM असाल तुम्ही तर GNMसाठी GNMच्या 3 वर्षाच्या मार्कशीट प्लस डिप्लोमा प्लस रजिस्ट्रेशन प्लस 2 इयर्सचा एक्सपिरियन्स. ओके, आता बघा 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला लागणार आहे. हे बघा सेवा प्रवेश नियमावली तुम्ही बघू शकता याच्यामध्ये, याच्यानुसार आम्ही केलेलं आहे. स्टाफ नर्ससाठी बघा याच्यामध्ये BSc नर्सिंग एलिजिबल आहे किंवा GNM. ओके, BSc नर्सिंग किंवा GNM. आणि दुसरं म्हणजे परिचारिका म्हणून शासकीय निम्न शासकीय खाजगी रुग्णालयामध्ये 2 वर्षाचा किमान अनुभव, म्हणजे तुम्ही GNM असा की BSc असा. ओके, तुम्हाला 2 इयर्सचा एक्सपिरियन्स असायला हवा कुठेतरी काम करण्याचा. बघा याच्यात असं म्हटलेलं नाही आहे की किती बेडेड पाहिजे, किती काही बेडेड चालेल, पण 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला हवं. त्याचवेळी तुम्ही हा फॉर्म भरू शकता, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, सोबत MNCचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान. ओके, म्हणजे तुम्हाला 10thमध्ये किंवा 12thमध्ये मराठी विषय असणं गरजेचं आहे तुमच्या याच्यामध्ये. त्याच्यानंतर ANMची जागा बघू शकता तुम्ही. ओके, ओके, ANMची जागा बघू शकता तुम्ही. ANMसाठी ओके काय म्हटलेलं आहे त्यांनी 10वी, त्याच्यानंतर ANM आणि MNCचं रजिस्ट्रेशन. ओके, ठीक आहे. सरळ सेवेनी 100% जागा भरणार. ओके, हे दॅट्स इट. ओके, आणि त्याच्यानंतर PHNसाठी बघा PHNसाठी हे 100% त्यांनी हे दिलेलं आहे. बट याच्यामध्ये लक्षात ठेवा PHNसाठी तुम्हाला नथिंग बट BSc नर्सिंग असाल तरी चालेल. जी PHN आहे PHNसाठी PHNचा कोर्स असणं गरजेचं आहे. ओके, बघा याच्यामध्ये PHNची जी पब्लिक हेल्थ नर्स, ओके, हे 4 जागा आहे. याच्यामध्ये PHNचा 11 मंथचा कोर्स असेल तरी चालेल किंवा जर तुम्ही BSc नर्सिंग असाल तरीसुद्धा चालेल. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सेंट्री इन्स्पेक्टरच्या 5 जागा आहे इथे. ओके, सेंट्री इन्स्पेक्टर, ओके, स्वच्छता निरीक्षक. ओके, ह्यासुद्धा जागा चांगल्या आहे. सोबतच त्यांनी परिचारिका शाळेतले स्कूल नर्स म्हणून जागा आहेत, 3 जागा आहेत. ओके, नथिंग बट इथे सुद्धा GNM किंवा BSc असाल तरीसुद्धा तुम्ही एलिजिबल होणार आहे भरण्यासाठी. ओके, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवा 1700 एवढ्या जागा आहे. आणि टोटल अमागास म्हणजे ओपन OBCसाठी तुम्हाला ओपनसाठी तुम्हाला 1000 रुपये फीस भरावं लागेल. ओके, आणि मागासवर्गीय व अनाथ प्रवर्गासाठी बाकीच्या प्रवर्गासाठी तुम्हाला किती भरावं लागेल? 900 रुपयाची फीज आहे. ओके, हे लक्षात ठेवा तुम्ही. हे नॉन रिफंडेबल असणार आहे. ओके, फटाफट तुमचे सगळे डॉक्युमेंट काढून घ्या आणि हा फॉर्म भरा. ओके, ज्यावेळी हे डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट येईल, ओके, डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट येईल त्यावेळी मी तुझं सगळ्यांचं एक YouTube लाईव्ह सेशन घेणार. ओके, ह्या लाईव्ह सेशनद्वारे तुम्हाला पूर्ण माहिती मी देणार. ओके, आता फक्त मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली, तुम्ही वेळ न बघता फटाफट जाऊन तुमचे डॉक्युमेंट जर काढले नसाल तुम्ही लवकरात लवकर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर, EWS सर्टिफिकेट वगैरे हे सगळे काढून घ्या आणि फॉर्मसाठी रेडी राहा. थँक्यू, धन्यवाद.